पालकमंत्री महोदयांचं देखील मोठं कोर्टाच्या कामकाजामध्ये काही वकील देणं असेल असं मोठा त्या ठिकाणी आधार झाला आणि तो स्टे काल उठला किंवा तो त्याला जे काय इथं मनाई हुकूम होता इथे यायला त्याला स्टे मिळाला, जेणेकरून आज यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होती। आज मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भक्तिभावानं आमच्या सगळ्या माता भगिनी ग्रामस्थ हे सालाबाद प्रमाणे ही यात्रा साजरा करू शकले, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ओम चैतन्य कानिफनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव आपल्या गोवा गावामध्ये साजरा अतिशय उत्साहात आणि भाविकांच्या मोठ्या संख्येने होत असतो। पण यावेळी काही जी आधी प्रवृत्तीच्या लोकांनी ही यात्रा व्हावा नाही, या यात्रेला खंड पाडावं, परत कधीच ही यात्रा आपल्या गावात झाली नाही पाहिजे ना अशा प्रकारच्या काही लोकांनी प्रयत्न केला। त्याच्यात वक्फ बोर्डामध्ये गेले, वक्फ बोर्डांनी यात्रेवर स्टे आणून दिलं, यात्रेवर स्टे आणायचं काम केलं होतं। पण काल काही लोक आपल्या गावातील ग्रामस्थ काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आले, या गोष्टीची चर्चा केली। मी आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी बोललो आणि नामदार साहेबांनी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून हायकोर्टातून आपल्याला अर्जंटमध्ये काल रात्रीच हा स्टे उठला आणि आपल्या यात्रेला परवानगी दिली आहे। मी प्रथमतः मुख्यमंत्री साहेब आणि नामदार साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होऊ शकलं। गेल्या अनेक वर्षांपासून काही लोक इथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, लँड जिहाद करतायत आणि बरेचसे अतिक्रमण पण आपल्याला इथं पाहायला मिळते आहे। तर मी नक्कीच या सगळ्या गोष्टीमध्ये प्रयत्नशील आहे की हे लवकरात लवकर अतिक्रमण काढून टाकायचंय आणि आदरणीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांची इच्छा होती, स्वप्न होतं 2022ला ते स्वतः येऊन इथं त्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठान केलं होतं आणि तेव्हापासून आपला यात्रा अतिशय आनंदामध्ये चालू होतो। भाविक देखील मोठ्या प्रमाणात गावातून आणि तालुक्यातून येतात आणि त्यांची इच्छा होती की भव्य दिव्य असं कानिफनाथांचं मंदिर होतं ना भविष्य असं आपल्या गोवा गावामध्ये झालं पाहिजे। आणि नक्कीच मी पूर्ण विश्वासाने आपल्याला हा शब्द देतो की येणाऱ्या काही दिवसातच आपल्या गोवा गावामध्ये आपल्या जिल्ह्यात नसन असं मंदिर कानिफनाथांचं असं आम्ही आपल्या गोवा गावामध्ये कोणत्याही परिस्थितीत करून दाखवणार आणि यासाठी मला जे जे प्रयत्न करावं लागतील, जिथे जिथे जावं लागेल, जे जे करावं लागेल ते पूर्णपणे मी करणार आहे। नक्कीच येणाऱ्या दरवर्षी भाविक भक्तांना अतिशय आनंदामध्ये यात्रा उत्सवाचा आनंद घेता येईल त्यासाठी पूर्णपणे मी प्रयत्न करणार आहे। आणि अतिक्रमण ज्या लोकांनी जे आधी लोकांनी इथे केलंय तर ते पण लवकरात लवकर आम्ही पूर्ण कायदेशीर प्रयत्न करून ते लवकर अतिक्रमण उकरून टाकणार आहे आणि त्यांचं लय स्वप्न आहे, त्यांच्या लय इच्छा आहे की हे मंदिर पण बंद पाडणार आहेत। आम्ही तर तुम्ही स्वप्न बघू नका, किती काही जरी झालं आणि कुणी काही जरी केलं कुणी आलं तरी काही झालं तरी जवळ सूरज चंद्र आहे तर या गोवा गावची कानिफनाथांची यात्रा ही मी कोणत्याही परिस्थितीत बंद पडून देणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।